नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज मी ज्यांच्यासोबत मुलाखत करणार आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून नेमकं काय बोलणार आहे, त्यांच्या मनात नेमकं काय आहे याच्याबद्दल असंख्य प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांच्याच मनात नाही तर महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मनात आहेत. ज्यांनी राज्यात आज जो अभूतपूर्व ऐतिहासिक एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, ज्यांनी संपाची पहिली हाक दिली, ते आता कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय कुमार गुजर साहेब आता आपल्या सोबत आहेत. आज त्यांच्याशी बोलायचे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात आहेत आणि त्यांच्याबद्दल हे प्रश्न असण्याचं कारण म्हणजे त्यांनी संपाची हाक दिली आणि एका दिवशी अचानक ते मंत्री महोदयांसमोर अवतरले आणि संपातून माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलं. परवा सर्व संघटनांच्या सोबत बैठक झाली आणि त्या बैठकीच्या नंतर सुद्धा कर्मचाऱ्यांना आवाहन करताना ते दिसले. पण ज्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा देऊन ते मैदानात होते ते अचानक कर्मचाऱ्यांची साथ सोडून का गेले, हा राज्यातल्या कर्मचाऱ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि जनतेला सुद्धा. अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं आज गुजर साहेबांकडून आपल्याला हवी आहेत. गुजर साहेब, पहिल्यांदा तुमचं स्वागत आणि आभार की तुम्ही आज इथं आलात. सर्वप्रथम मी आपले आणि आयबीएनचे आभार मानतो की मी जो कामगारांसाठी लढा उभा केलेला आहे, तो जो कामगारांसाठी लढा उभा करून त्याबाबत जे काही केलं आणि अचानकपणे मला अशा भूमिका का घ्याव्या लागल्या कामगारांच्या हितासाठी, याबद्दल जे आजपर्यंत मी समजा कोणाला मी जे सांगितलंय ते लोकांना आजपर्यंत पोहोचलं नाही, ते आपण पोहोचवण्याचा जे हे करताय त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि निश्चितच हे जे काही घडलेलं आहे ते कामगारापर्यंत पोहोचलंच पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला अनेक असे प्रश्न घेऊन आलोय, ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. आशा आहे तुम्ही सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तर महाराष्ट्राला द्याल आणि तुमची बाजू जाणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या समोर, म्हणून आपण हे मुलाखत करतोय. सगळ्यात पहिल्यांदा सांगा की आंदोलन अत्यंत भरात असतं. आंदोलनाच्या या सगळ्या भूमिकेत तुम्ही संपाची हाक दिली, तुम्ही नोटीस दिली. राज्यातला सर्व एसटी कर्मचारी तुमच्या एका हाकेवर उभा राहिला. राज्यातले सगळे डेपो बंद झाले. एसटी कर्मचारी अक्षरशः उपाशी पोटी मैदानात उभा होता. पण रातोरात त्यांची साथ सोडून तुम्ही निघून का गेलात? सरकारच्या सोबत तुम्ही चर्चा केली असं सांगितलं. संपातून माघार तुम्ही का घेतली? हा राज्यातल्या कर्मचाऱ्यांचा खडा सवाल. संपातून माघार घेतली हे आपलं बरोबर आहे, परंतु अशा काही घटना घडत गेल्या. संप हा योग्य चालू होता, न्यायालयात चालू होता. त्यानंतर ज्या वेळी म्हणजे आपण जे वकील साहेब नेमलेले होते ते वकील साहेब अशा काही भूमिका मांडत होते की मी त्यांना म्हणलं होतं की बाबा वकील साहेब आपण असं नाही बोलायला पाहिजे. की काय बोलत होते वकील साहेब? नाही, जे काही आपल्याला ज्यांच्याकडून काम करून घ्यायचंय, ज्या लोकांकडून, जे सरकार आहे त्या सरकारकडून आपल्याला आपले प्रश्न सोडून घ्यायचे या मताचा मी होतो आणि ते सरकारच सोडणार. शेवटी विलिनीकरण सुद्धा सरकारच्या मनात आलं तर सरकार 1 मिनिटात करू शकतं. मग त्यामुळं माझं असं स्पष्ट मत होतं की कामगार हितासाठी की बाबा माझ्याकडून तर वाकडे शब्द जायलाच नाही पाहिजे, परंतु आपल्या वकिलांकडूनही असे वाकडे शब्द जायला नाही पाहिजे. की जी एकेरी भाषा, ज्या काही घोषणा, त्या घोषणेबद्दल मला बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतले, बऱ्याच लोकांचं मला हे झालं, तरी मी त्या लोकांना समजून सांगितलं की मी वकील साहेबाला सांगतो. ह्या घडत गेल्या आणि ह्या घडत गेल्यानंतर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याला कुठंतरी वेगळं वळण लागतंय. आणि कामगारांचे मला जवळजवळ रोजचे 2-3 हजार कामगारांचे फोन यायचे की साहेब आता आपण हे चाललंय पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, आपलं विलिनीकरण हे न्यायालयामार्फत होईल तेव्हा होईल, परंतु याच्यातून कुठला तरी एक मधला मार्ग जर निघत असेल, आपल्याला 7वा वेतन आयोग मिळत असेल आणि आपल्या हे जे घडलेल्या गोष्टी जर काही आपल्याला सार्थक होत असेल तर त्यासाठी जर तुम्ही मार्ग काढा. आणि एकीकडे शासन म्हणायचं की आम्ही चर्चा कोणाशी करावं, आमच्याबरोबर चर्चा करायला कोणी तयार नाहीये, आम्ही चर्चा करावं कोणाशी,
कर्मचाऱ्याशी करावं का हे करावं, परंतु शासनाला सुद्धा माहित होतं की आम्ही नोटीस दिलेली आहे, परंतु शासन सुद्धा कमीपणा वाढत होतं. शासनाच्या सदावर्तेंसोबत त्यांना चर्चा करायची नव्हती. त्यांना चर्चा म्हणजे त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की बाबा तुम्ही एक संघटना म्हणून तुमच्याशी चर्चा करायला कधीही तयार आहोत, परंतु एक तुमचे वकील आहेत ते, मीही त्यांना सांगितलं होतं की माझे संघटनेचे वकील आहे, त्यांच्याशी आपण म्हणजे आम्ही बरोबर मिळून चर्चा करतो. एक वेळेस हे परिवहन मंत्री साहेबांनी मान्यही केलं होतं, त्याबरोबर आम्ही चर्चाही केली होती आमच्या मध्यवर्ती कार्यालयात, परंतु ती चर्चा सुद्धा निष्फळ ठरली. आणि त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की माझे चर्चेचे दरवाजे कधीही खुले राहतील, परंतु तुम्हाला संघटना म्हणून तुमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जर येत असाल तेव्हा मी चर्चा करायला आम्ही केव्हाही तयार आहे. ठीक, पण मुद्दा हा आहे की सदावर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, ते त्यांची भाषा सोडायला तयार नव्हते, आजही ते नाहीये. तुम्हाला वाटत होतं तोडगा काढावा, पण ठीक आहे, तोडगा काढण्यासाठी तुम्ही सरकारसोबत चर्चा केली. निश्चितपणे कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा ही करावीच लागते. चर्चेतूनच प्रश्न सुटतो. भारत पाकिस्तानचा असेल तर कुणाचाही प्रश्न असो, चर्चेतून सुटत असतो. पण तुम्ही चर्चा केली, पण पदरात काय पडलं? आज एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडलं म्हणून तुम्ही कर्मचाऱ्यांना सांगत होतात मी संपापासून माघार घेतो? नाही, कर्मचाऱ्यांच्या पदरात हे पडलं नाही हे 100% खरं आहे. का नाही पडलं आणि काय पडेल असं सांगितलं होतं? कारण मी ज्या वेळी जे आपले आशास्थाने ज्या आपल्या माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर पुन्हा सर्व महाराष्ट्राचा नाही पूर्ण भारताचा विश्वास आहे, आपल्या लोकांचा विश्वास आहे, एक सदृढ सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या माध्यमातून माझी त्यांची भेट घडून आणली आणि ती भेट घडून आणल्यानंतर माझी जेव्हा पहिली भेट त्यांची 17 तारखेला झाली, 17 डिसेंबरला. 17 डिसेंबरला माझी भेट झाल्यानंतर त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये माझ्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांचं त्यांना मी सविस्तर निवेदन दिलं होतं. आजही माझ्याकडे ते निवेदन आहे. त्या निवेदनाप्रमाणे मी त्यांना निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर त्यांना एक ना एक मागणी सांगितली, महाराष्ट्राची परिस्थिती सांगितली आणि आपण म्हणलं महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत. त्यांनी मला बरंच सांगितलं की असं आहे, तुम्ही आम्हाला नाव ठेवतात, हे करता, आमच्या नावाने हे करता. म्हणलं सर्व ही भूमिका असतीच समोर त्यांची की बाबा थोडंफार आज कर्मचारी गेल्या 25 वर्षापासून हे झालेला आहे आणि एसटीचा कर्मचारी हा फारच म्हणजे कमी वेतनात आजही काम करतोय, शासनाची सेवा देतोय आणि त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा ह्या अपेक्षेनं मी तुमच्याकडे आलेलो आहे. त्या दृष्टीने मी त्यांच्याकडं तर त्यांनी माझ्या मागण्या विचारल्या. आम्ही म्हणलं, ते म्हणले विलिनीकरण. तुमची पहिली भेट कुठे झाली? पहिली भेट आमची म्हणजे दिल्लीमध्ये झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही 17 तारखेला दिल्लीमध्ये गेलो. कोण घेऊन गेलं? जे म्हणजे मध्यस्थी होते की रामेश्वर पवळ म्हणून जे अकोल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, ते एकदम त्यांच्या जवळचे आहेत असं म्हणजे काही यांच्याकडून समजलं आणि त्यांनी ते आम्हाला खरोखर फोनवर पहिले आम्ही खात्री केली की बाबा खरोखरच आहे का. मग त्यांनी आमची फोनवर अपॉइंटमेंट घेतली. फोनवर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला दिल्लीला घेऊन गेले. दिल्लीला घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात आमची भेट झाली. आमची भेट झाल्यानंतर आम्ही त्यांना निवेदन वगैरे सगळं सांगितलं. सकाळच्या सत्रामध्ये 2 तास चर्चा झाली. आम्ही विलिनीकरण या मुद्द्यावर ठाम आहोत आणि विलिनीकरण आपण जर सांगितलं ते एका शब्दात होऊ शकतं असं मी पवार साहेबांना सांगितलं. बाकी सर्व गोष्टी सांगितल्या. आता पवार साहेबांनी म्हणले की सध्या सरकार जे आहे त्यांच्या हे विलिनीकरण इतक्या लवकर सहजासहजी शक्य नाही आणि तुमचा हा न्यायालयीन लढा आहे. तर न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही समिती नेमलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमचा हे उत्तर आम्ही हस्तक्षेप त्याच्यामध्ये करू शकत नाही. जो काही तुमचा निकाल येईल तो आम्हाला मान्य राहील असं त्यांनी मला सांगितलं. त्या सांगितल्याप्रमाणे मग त्याबाबत मी म्हणलं की साहेब आमची मागणी आहे की एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देऊन एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करणे ही माझी 2 मागण्या मिळून माझी एक मागणी आहे. तर या मागणीमध्ये माझ्या कर्मचाऱ्यांना, माझ्या राज्यभरातील कामगारांना, एसटी कर्मचाऱ्यांना किमान राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे. यासाठी आपण 7वा वेतन आयोग द्यायला पाहिजे. आज राज्यातील 35 महामंडळाला आपण 7वा वेतन आयोग दिलाय. जे महामंडळ उत्पन्नाची नाही
त्या महामंडळाला सुद्धा आपण 7वा वेतन आयोग लागू केलेला आहे. मग आम्ही उत्पन्नाचे आम्ही कष्टकरी आहे, सामान्याची आहे आणि एसटी, त्यामुळे एसटी कर्मचारी हा कष्टकरी आहे, रात्रंदिवस राबतोय. त्याच्या अडचणी ह्या आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. आपण वेळोवेळी आमच्या जेव्हा अधिवेशन झाले आमच्या इतर संघटनांचे त्यावेळेस तुम्ही वेळोवेळी आमच्या आश्वासनं दिली आणि आम्हाला सांगितलं की बाबा मी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवीन, तळमळीने सोडवीन आणि मी करेन या आशेने आज मी सुद्धा त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी मला सांगितलं मग तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे कुठल्या तऱ्हेने हे पाहिजे. तर मी म्हटलं आम्हाला तुम्ही 7वा वेतन आयोग द्या. राज्य सरकारी इतर ज्या महामंडळाला 7वा वेतन आयोग लागू केलाय त्याप्रमाणे मी 7वा वेतन आयोग द्या किंवा त्या आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतंय त्या बरोबरीने आमचे वेतन आणून ठेवा. कारण आमच्यामध्ये आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जो फरक आहे तो फरक गेल्या 25 वर्षापासून आपल्या आधिपत्याखाली जी संघटना चालते त्या संघटनेच्या धोरणामुळे याच्यामुळं हे झालेलं नाहीये. तर त्यामुळं म्हणलं की किमान बाबा राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आलं पाहिजे. तर त्यांनी मला म्हणलं की बाबा त्यांनी तुम्हाला वेतन वाढ दिली, 5,000 वेतन वाढ दिली, 4,000 दिली, 2,500 दिली. मी म्हटलं साहेब याच्यामध्ये भरपूर अनामली आहे आणि हे 5,000, 4,000, 2,500 काय होणार आहे म्हणलं सर. जो नवीन कर्मचारी आहे तो 5,000 वेतन देऊन तो किमान वेतनात येत नाही साहेब म्हणलं. हे त्यांना मी पटवून सांगितलं. त्यांना वेतन श्रेण्या आमच्या जुन्या वेतन श्रेण्या दाखवल्या, त्या त्यांनी प्रत्यक्ष बघितल्या. म्हणलं साहेब हा कर्मचारी किमान वेतनात सुद्धा येत नाही, 5,000 देऊन सुद्धा येत नाही. आणि आज हा कर्मचारी जवळजवळ 20, 22, 25,000 हा कर्मचारी आहे. नंतर 4,000 वेतन श्रेणी दिलेली हा कर्मचारी 20, 25,000 आहे. आणि 4,000, 5,000 तिला वेतनवाढ दिल्यामुळं नवीन कर्मचारी आणि ज्याची 10 वर्ष सेवा पूर्ण झाली हा कर्मचारी बरोबरी येऊ राहिला आणि त्यानंतर ज्याला 2,500 दिली तोही हे येऊ राहिला. म्हणलं ह्याच्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये तुम्ही बाजू मांडली. तुमची जी बाजू आहे, तुम्ही ज्या आंदोलनाच्या माध्यमातून बाजू मांडताय ती शरद पवार साहेबांच्या समोर मांडली. त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी मागण्या सगळ्या समजून घेतल्या. नंतर परत त्या दिवशी आम्ही जमलो. संध्याकाळी आम्हाला परत त्यांनी 5 वाजता बोलवलं. संध्याकाळी 5 वाजता परत त्यांच्या निवासस्थानी आम्ही भेटलो. भेटल्यावर नंतर त्यांनी माझ्या समक्ष माननीय आपले परिवहन मंत्री अनिल परब साहेबांना फोन लावला. त्यांना सांगितलं की बाबा अशा अशा यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्या किंवा त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळेल याप्रमाणे त्यांना वाढ करून देण्यात यावी. तिकडूनही हो म्हणून सांगितलं गेलं. हो म्हणाले? हो. त्यांनी सांगितलं की साहेब त्यांना माझ्याकडे पाठवा आणि माझ्याकडे पाठवल्यानंतर मी त्यांची बैठक बोलवतो, त्यांना प्राचारण करतो आणि हा प्रश्न मी लगेच मार्गी लावतो. म्हणून मी स्वतः फोनवर ऐकलं, त्यांनी फोनवर बोलले. ते बोलल्यानंतर मी त्यांना शेवटी जाता म्हणलं साहेब आज हा त्यावेळेस जवळजवळ 45-50 दिवस झाले होते संपाला. मी म्हटलं साहेब हे 45-50 दिवस हे जो संप झालेला आहे, हा जो आम्ही दुखवटा वकील साहेबांनी केलेला आहे, त्या दुखवट्यातील ह्या काळात माझा कामगार उद्याला उपाशीपोटी कामावर जाऊ शकत नाही म्हणतो साहेब. एक तर 2 महिने आम्हाला तुटपुंजा पगार आहे. आम्हाला पगार एवढा नाही की आमची पगार शिल्लक राहील असं काही आमच्याकडे साधन नाही. त्यामुळं सर माझं असं म्हणणं आहे की म्हणलं साहेब की हे जे लोक उद्या कामाला जातील तो उपासपोटी कामाला जातील. आज आमच्याकडे काही राहिलेलं नाही. आम्ही 2 महिने झाला आम्ही मैदानात आहोत, आपल्या कामाच्या कर्तव्याच्या ठिकाणी आग्राबाहेर आहोत. तर आपण आमचा पगार द्या याविषयी सुद्धा चर्चा झाली. त्यांनी परिवहन मंत्री साहेबांना सांगितलं. परिवहन मंत्री साहेब म्हणले त्याबाबत मी चर्चा करून बाबा इतरांशी चर्चा करून नंतर परत सांगेल असं त्यांनी सांगितलं. मग शरद पवारांनी तुम्हाला कुठं पाठवलं? तुम्ही दिल्लीतून कुठे आलात? मुंबईत आलात? दिल्लीतून आम्ही मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर 19 तारखेला आम्हाला निरोप आला त्यांचा की बाबा 20 तारखेला उद्या बैठक ठेवणार आहे. मग मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत आपण आम्हाला पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही बैठकीला येऊ शकत नाही. आणि 20 तारीख आमची कोर्टाची तारीख होती. कोर्टाच्या तारखे दिवशी मी सकाळी वकील साहेबांसोबत सांगितलं होतं. त्याच दिवशी देसाई साहेबाबरोबर वकील साहेबांची एक मीटिंग होती. मग सकाळी आम्ही देसाई साहेबांकडे मी वकील साहेब आम्ही सगळेजण जाऊन आलो. त्याआधी वकील साहेबांनी आझाद मैदानावर एक भाष्य केलं. काय भाष्य? की आपल्या सोबत आपण जे समोर बसलेले कर्मचारी आहेत सगळ्यांनी कामगारांना सांगावं आपल्या सोबत एकही संघटना नाही. मी म्हणलं साहेब तुम्ही असं का बोलताय? सगळ्यांनी आपण फक्त कामगारांचा लढा लढतोय
आपण तुमचे नेतृत्व हे फक्त जयश्री पाटील आणि सदावर्तेच राहतील, तुम्हाला इतरांचे नेतृत्व मान्य राहणार नाही, हात वर करा. सगळ्यांनी हात वर केले. म्हणजे अविश्वासाची ठिणगी पडली. सकाळी त्यांची ठिणगी पडली. म्हणजे अविश्वासाची ठिणगी याच्यामुळे पडली की मी त्यांच्या कानावर घातलं होतं की साहेब असं असं परिवहन मंत्री साहेबांबरोबर बैठक होईल आणि त्या बैठकीला आपल्याला बोलवणार नाही, परंतु मला युनियन प्रतिनिधी आणि कामगारांच्या याच्यासाठी मला हे निश्चित जावं लागेल म्हणलं, कारण लढा मी पुकारलेला आहे. मला कुठेतरी चर्चा करण्यासाठी जावं लागेल म्हणून मी. चर्चा करण्याच्या संदर्भातली सदावर्तींची भूमिका नेमकी काय होती? त्यांची चर्चा तुम्ही करावी सरकार सोबत असं त्यांचं म्हणणं होतं, चर्चेला तुम्ही जाऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं की चर्चाच करू नये? काय त्यांची नेमकी भूमिका? त्यांची स्पष्ट भूमिका होती की चर्चेला तुम्ही एकट्याने जाऊ नये, चर्चेला मला घेऊन जावं. आणि समोरून शासनाचा आदेश होता की घेऊन जाऊ नये. सरकारला त्यांच्यासोबत चर्चा करायची नव्हती. सरकारला त्यांच्या सोबत चर्चा करायची नव्हती. आमची ठरलेली मीटिंग होती 12:30 वाजता. पण तुम्ही कल्पना दिली होती त्यांना की चर्चेला जाताय? नाही, 12:30 ऐकून तर घ्या. 12:30ला आमची हे होतं. आम्ही आझाद मैदानावर देसाई साहेबाकडे गेलो, देसाई साहेबाकडून परत आलो. परत आल्यानंतर आमचे रस्त्यात थोडे हे झाले, वाद झाले की ते म्हणले की हे आझाद मैदानातून फोन आला की बाबा तुम्ही शिष्टमंडळ तुम्ही कसं काय दिलं. मी त्यांना सांगितलं असं असं शिष्टमंडळ हे आलंय म्हणून आम्ही शिष्टमंडळ बैठकीला जाण्यासाठी. तर त्याचा समज झाला की मी शिष्टमंडळ जे निवडलेलं आहे ते शिष्टमंडळ देसाई साहेबांच्या बैठकीसाठी दिलंय मी शिष्टमंडळ, असा त्यांचा गैरसमज झाला. त्यांच्यामध्ये आमच्यात वादावादी झाली. मी म्हणलं साहेब देसाई साहेबांचा विषय मला मुळीच नव्हता आणि देसाई साहेबांचं मला बोलवणंही नव्हतं. आपण देसाई साहेबांचं म्हणल्यामुळे आपण मी बरोबर आलो. त्यानंतर देसाई साहेबांकडून आम्ही डायरेक्ट काळा घोडाच्या साहेबांच्या ऑफिसमध्ये आलो. तिथे मला फोनवर फोन चालू होते आणि त्यांनी मला एवढं गुंतवून ठेवलं होतं तिथं की अक्षरशः नजर कैदेत ठेवल्यासारखं वकील साहेबांनी मला ठेवलं आणि मला मिटिंगला न जाऊ देण्याचा हा त्यांचा हे होता, ऍक्शन प्लॅन होता. पण तुम्ही हे सांगितलं त्यांना की बाबा सरकारशी जर चर्चाच केली नाही आपण तर हा प्रश्न सुटणार कसा? नाही, ते म्हणले बाबा सरकारने आझाद मैदानावर चर्चेला यायला पाहिजे, सरकारने सगळ्यांची इथं चर्चा करायला पाहिजे. मी म्हणलं हे नाही साहेब, आझाद मैदानावर चर्चा करा. आपण आपलं जसं हे आहे, आपण आंदोलन पुकारलेलं आहे, आपल्याला जाहीर करायला तयार आहे. आणि हे बा साहेब म्हणलं एक आहे की चर्चा आपल्याला पटली तर आपल्याला हे करायचं, नाही पटली तर काय. त्यामुळे म्हणलं असं हे. पण आता एक मुद्दा आहे, हे तुमचे वाद झाले आणि त्याच्यामुळे तुम्ही वेगळा मार्ग चर्चेचा निवडला. चर्चेसाठी तुम्ही आधी शरद पवारांकडे गेला, शरद पवारांकडून तुम्ही परिवहन मंत्र्यांकडे आला, परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आणि तुमच्या हातात काय पडलं? परिवहन मंत्र्यांनी त्या दिवशी जवळजवळ 6 तास 20 तारखेला 6 तास बैठक झाली आमची. प्रत्येक विषयावर जवळजवळ मी 23 मुद्दे दिले होते सगळे, 20-21 सगळे जे मुद्दे दिले त्यात माझा प्रामुख्याने पहिला मुद्दा होता की आजपर्यंत जेवढ्या कारवाया झालेल्या आहेत त्या कारवाया तुम्ही बिनशर्त मागे घ्यावं आणि मागे घेऊन त्यावर कुठल्या दप्तरी दाखल करण्यात यावा आणि आज एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन लागू करण्यासाठी आपण 7वा वेतन आयोग लागू करावा. हे मी त्यांना 7व्या वेतन आयोगावर त्यांनी बऱ्याच चर्चा केली. आम्ही 7वा वेतन आयोग लागू करू शकत नाही म्हणून त्यांनी मला 2-2.5 तासांनी सांगितलं. त्यानंतर की बाबा त्याच्यामध्ये अडचणी आहेत, स्वायत्त महामंडळ आहे, आम्हाला इतरही महामंडळ मागतील. मी म्हटलं तो तुमचा प्रश्न, उद्या तुम्हाला कोण काय मागेल काय नाही हा तुमचा प्रश्न आहे. परंतु आज एसटी कर्मचाऱ्यांची ही जी गॅप आहे, हा जो वेतनाचा गॅप आहे, हा गॅप जर तुम्हाला जर खरोखरच भरून काढायचा असेल आणि हा एक असा चान्स आहे उद्धव साहेबांना आणि माननीय शरद पवार साहेबांना की हे जे तुम्ही काम केलं तर लाखो जनताने सगळं पूर्ण लोक तुम्हाला जनतेवर सगळे डोक्यावर घेतले आणि आज 63 लाख प्रवासी आज दररोज एसटीने प्रवास करतात आणि एसटी कर्मचारी 1 लाख एसटी कर्मचारी त्याचं कुटुंब म्हणजे 10 लाख कुटुंबाचं तुम्हाला एवढा हे मिळेल की जे तुम्ही आतापर्यंत जे 25 वर्षात काम झालं नाही, तुमच्या पक्षाच्या काळात असा संप कधी झाला नव्हता. ठीक आहे. एसटीच्या इतिहासामध्ये नाही, मी म्हणतो महाराष्ट्राच्या इतिहासात सुद्धा कामगारांचा लढा असा कदापि झाला नव्हता आणि त्या लढ्याला मला खंत वाटते की अजूनही शासन हे पूर्णपणे झोकून जे पाहिजे ते त्यांनी द्यायला पाहिजे, परंतु ते देत नाही. माझा मुद्दा तोच आहे
मला आजही ती प्रेस कॉन्फरन्स आठवते. महाराष्ट्राच्या समोर रात्री 10 वाजले असते, 8:30-9 वाजले, 8:30-9च्या दरम्यान जेव्हा तुम्ही परिवहन मंत्र्यांच्या समोर आलात, 6 तास तुम्ही चर्चा केली, 6 तास चर्चा करून परिवहन मंत्र्यांच्या सोबत तुम्ही आलात आणि तुम्ही सांगितलं की मी या संपातून माघार घेतो. माझा मुद्दा हा आहे की तुमच्या हातात अशी कुठली आश्वासनं होती, पेपर होता, काय होतं म्हणून तुम्ही या संपातून माघार आलात? एक, तुमच्यावर आरोप असा आहे की तुम्हाला कुठलं तरी आमिष दाखवलं गेलं का? आरोप तुमच्यावरती हा आहे, तुम्ही कुठल्या दबावात होतात का? आरोप हा आहे की तुमच्यावर कारवाई होईल या भीतीपोटी तुम्ही माघार घेतली का? काय नेमकं घडलं आज महाराष्ट्राला सांगा. आम्ही कारवाईच्या भीतीपोटी मुळी संप मागे घेतला नाही. बरं. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक सदन कुटुंबातील एसटी कर्मचारी, माझ्या घरची परिस्थिती एकदम म्हणजे चांगली आहे आणि मी आजपर्यंत म्हणजे राज्यभरातील कुठल्याही कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही आमिषाला किंवा चहाचा सुद्धा मी अजून हे झालं नाही आणि कुठल्याही आमिषाला मी बळी पडणार नाही. हे मला म्हणजे सगळ्या लोकांना माहिती की मी कुठल्या आमिषाला भीक घालणारा माणूस नाही. मी जो कामगारांचा लढाई, सत्यात लढाई, आणि त्यात म्हणजे विशेष म्हणजे मी एक स्वतः कामगार आहे. मी स्वतः कामगार असल्यामुळं मला सगळ्या कामगारांच्या अडचणी माहीत होत्या आणि ह्या अडचणी माहीत असल्यामुळे मी त्यांनी सगळ्या जी चर्चा झाल्यावर मला त्यांनी लेखी देण्याचं ठरवलं. त्यांनी मला लेखी दिलं. काय दिलं? त्यांनी मला लेखी दिलं की 20 तारखेला मी जे घडलेलं आहे ते लेखी दिलं. त्यांनी हे सांगितलं होतं त्या दिवशी जी पवार साहेबांनी जे सांगितलं होतं 7वा वेतन आयोग, 7व्या वेतन आयोगाप्रमाणे नाही, परंतु पहिला मुद्दा सांगितला होता की जो विलिनीकरणाचा मुद्दा आहे, तो विलिनीकरणाचा मुद्दा आपण हा दोन्ही अभय पक्षाला जो कोर्ट ठरवेल त्याप्रमाणे मान्य राहील, हे आम्ही दोघांनी मान्य केलं. त्यानंतर त्यांनी दुसरा मुद्दा असा ठरवला होता की जेवढे जे कामगारांच्या कारवाया आहेत त्या कारवाया आम्ही संपूर्णपणे मागे घेऊ म्हणून असं मला लेखी आश्वासन दिलं. लेखी दिलेलं आहे. मला ज्या लेखी दिलंय त्याच्यामध्ये आहे की मी वाचून दाखवतो. सर्वानुमते असे ठरले आहे की आपण आज मध्यरात्रीपासून संप मागे घेण्याचे संप कामगारांना आवाहन करावे. दिनांक 22/12 पर्यंत जे आगार चालू होतील त्यांच्या विरुद्ध निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती व बदल्या यासारख्या कारवाया मागे घेण्यात येतील. तसेच फौजदारी कारवाईची प्रकरणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मागे घेण्यात येईल असं त्यांनी लेखी दिलं. त्यानंतर त्यांनी महामंडळाचा एक हे निघतं की जनसंपर्क अधिकाऱ्यांचं एक प्रेस नोट निघते. त्या प्रेस नोट मध्ये सुद्धा असं दिलेलं आहे की न्यायालयाच्या प्रलंबित असलेल्या विलिनीकरणाचा मुद्दा सोडून संघटनेने दिलेल्या अन्य मागण्या सकारात्मक चर्चा करून मार्ग काढला जाईल. तसेच कामावर त्वरित रुजू होणाऱ्या संपकरी कामगारांवरील निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती व बदली यासारख्या सर्व कारवाया मागे घेऊन दप्तरी दाखल करण्यात येतील असे ठोस आश्वासन मंत्री अनिल परब यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेचे अध्यक्ष यांनी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली व कामावर रुजू करण्याचे आवाहन केले. हेही पत्र सर्वांच्या व्हॉट्सअपवर यांच्यावर दिलेलं आहे. हे पत्र 20 तारखेला संध्याकाळी पब्लिक झालेलं आहे. खरे आता माझा मुद्दा हा आहे, असं झालं का? असं जे आश्वासन तुम्हाला दिलं त्या आश्वासनाची पूर्तता झाली. आश्वासन 2 दिले होते, पूर्ण कारवाया मागे घेण्यात येतील. दुसरं आश्वासन दिलं होतं की आपण अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्याचा मी तुमच्याशी चर्चा करेन. पूर्ण चर्चा, आर्थिक बाबीची चर्चा करण्याचा अधिकार तुम्हाला राहील आणि आपण चर्चा करून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन असंही लेखी आश्वासन दिले. तेही मी तुम्हाला वाचून दाखवतो. चर्चेच्या दरम्यान आपल्या उर्वरित मागण्यापैकी आर्थिक मागण्यावर चर्चा करण्यात आली. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीबाबत आपणाशी चर्चा करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट लिखित. आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची वेतनाची हमी ही शासनाने घेतलेली आहे. तसेच आपण केलेल्या उर्वरित आर्थिक मागण्याबाबत आपणाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
असेही ठरवण्यात आले. ठीक आहे. हेही लेखी आहे. हे झालं आवाहन करण्यात आलं की या संपातून तुम्ही माघार घ्या. हो. बरोबर. तुम्ही माघार घेतली, तुम्ही सरकारचं ऐकलं, तुम्ही आवाहन केलं की ही तुमची संघटना खोटा ठरू शकत नाही. त्याप्रमाणे मी त्यांच्यावर माझा अति आत्मविश्वास नटला असं म्हणावं लागेल. कारण म्हणलं कामगारांच्या हितासाठी कुठंतरी आपण 2 पावलं विलिनीकरण आपण का मागत होतो की विलिनीकरण याच्यासाठी मागत होतो की राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आपल्याला वेतन मिळालं. ह्या सगळ्या शोषणातून मुक्तता होईल. होय. कारण विलिनीकरण मागण्याचं की काय झालं होतं की विलिनीकरणाचा हा जो स्फोट झालेला आहे की गेल्या 25 वर्षात जी कामगारांची म्हणजे या संघटनामधून जी अस्वस्थता दाटलेली होती आणि कामगारांचा ह्या संघटनेच्या माध्यमातून याच्या माध्यमातून जो शोषण व्हायचं आणि ते शोषण होण्यासाठी आणि शोषण करण्यासाठी या संघटना त्याला एक कारणीभूत ठरायच्या आणि याचा सगळा उद्रेक ह्या विलिनीकरणाच्या माध्यमातून मागणीसाठी झाला आणि मी तो नोटीस दिल्यामुळे तो उद्रेक एवढा झाला की त्याला सर्व कर्मचारी हे मनातून आणि त्या उद्रेक त्याच्यातून ते बाहेर आले की हे म्हणजे व्हायलाच पाहिजे होतं. मी महत्वाचा कळीचा मुद्दा विचारतो. तुम्ही मार्ग काढण्यासाठी सरकारसोबत चर्चा केली, सरकारनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, तुम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, सरकारनं तुम्हाला आश्वासनं दिली, तुम्ही संप मागे घेण्याची नोटीस दिली, पण संप मागे घेतला असं सांगितलं, पण ज्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांच्या भूमिकेच्या विरुद्धच भूमिका, बरोबर आहे, मी चुकीचं बोलत असेल तर मला सांगा, त्यांच्या मनात नसताना सुद्धा तुम्ही जाऊन रोष पत्करला कर्मचाऱ्यांचा आणि तुम्ही सरकारसोबत चर्चा करून ही संपाची नोटीस मागितली किंवा हे केलं. आज तुमची फसवणूक झाली नाही. मी रोष पत्करला याच्यासाठी पत्करला की हे जे चाललं होतं हे आंदोलन कुठंतरी भरकटत चाललेलं होतं. कारण विलिनीकरण न्यायालयामार्फत तारकावर हे होऊ शकत कालावधी लागेल, प्रचंड कालावधी लागेल जाणवलं आणि शासनाच्या मनात नाही विलिनीकरण करायचं हेही जाणवलं. त्यामुळे मला म्हणजे एक हे वाटलं होतं की सामंजस्याची भूमिका घेऊन कामगार हितासाठी हे जोपर्यंत न्यायालयात आपण कुठपर्यंत लढायचं की न्यायालय तर असं म्हणत नाही की बाबा तुम्ही काम तारीख सुरू होती आणि कामगारांना कुठपत वेठी धरायचं, तर यातून आपण काहीतरी मार्ग काढावा आणि कामगारांना कुठेतरी न्याय द्यावा ही माझी भूमिका. ठीक आहे ना, तुम्ही खूप चांगली बाजू घेतली, सकारात्मक बाजू घेतली, कर्मचाऱ्यांचं हित बघितलं समजा, पण झालं काय? तुम्हाला आश्वासनं दिल्याचं पुढे काय झालं? आश्वासनं दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे यांच्याशी काही हे करून यांनी जे परिपथ ज्या दिवशी आम्ही मागे घेतला होता संप, त्याच दिवशी जवळजवळ म्हणजे कारवाया जर मागे झाल्या असत्या तर आज कर्मचारी हजर झाला असता आणि कर्मचारी हजर झाला असता त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या कारवाया नसत्या झाल्या. परंतु यांनी दुसऱ्या दिवशी परिपत्रक काढले 21 तारखेला. 20 तारखेला बरेच लोक जॉईन झाले होते, काही संध्याकाळी झाले, काही 21 तारखेला सकाळी दुपारी झाले. 21 तारखेला हे परिपत्रक साधारण संध्याकाळी 5च्या सुमारास निघालं. ज्या काही आर्थिक बाबी याबाबत चर्चा झाल्या त्यावर एक महामंडळाचं परिपत्रक निघत असते की त्याची अंमलबजावणी विभाग नियंत्रक मार्फत आघाड प्रमुख यांनी आणि त्याच्यानंतर ती त्यांनी समजावून कर्मचाऱ्यांना सांगावं असे. तर त्यांनी त्याच्यामध्ये पहिला मुद्दा घेतला की बाबा अशी चर्चा झाली, चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. दुसरा मुद्दा असा होता, नियमबाह्य आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी दिनांक 22/12/2021 पर्यंत जे कर्मचारी मराठवाडा, अमरावती, नागपूर प्रदेशात कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांनी 23/12 पर्यंत कर्तव्यावर हजर व्हावे. जे कर्मचारी विविध कालावधीत हजर होतील त्यांना कर्तव्यात हजर करून कामगिरी देण्यात येईल. हा मुद्दा हजर व्हावासाठी ठीक होता. हा एवढाच मुद्दा ठीक आहे. दुसरा मुद्दा असा होता, आगारातील वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर म्हणजे वाहतूक पूर्ण सगळी सुरू झाल्यानंतर जे कर्मचारी म्हणजे निलंबन झालेले त्यांचे निलंबन तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात येईल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे बडतर्फ करण्यात आले अशा कर्मचाऱ्यांना
प्रकरणी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार बडतर्फी मागे घेण्यात यावी. हा जो शब्द आहे, हा शब्दाचं म्हणजे कामगारामध्ये हे निर्माण झालं, भीती निर्माण झाली की शिस्त आवेदन पद्धतीनुसार आपल्यावर कारवाई होणार. की मी जर आता माझ्यावर मी निलंबित आहे, मी बडतर्फ आहे, मला शोकास आलेली आहे, जर मी निलंबित आहे आणि माझ्यावर कारवाई शिस्त अपील पद्धतीनुसार म्हणजे मी हिअरिंग घ्यायची, मी उद्या सक्षम पदाधिकाऱ्यांसमोर जायचं, त्याची त्यानुसार हिअरिंग घ्यायची. मी 2-3 हिअरिंगला गेलेलो नाहीये, मग हिअरिंगला गेलं नाही, मग आता परत गेलो तर मला परत अजून कारवाई होईल, ह्या भीतीपोटी कर्मचारी केला नाही. आणि हे आमचं ठरलं होतं की बाबा म्हणजे एका परिपत्रकामध्ये यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या परिपत्रकात स्पष्टपणे उल्लेख आहे. त्याप्रमाणे खाली जो चालणार जे म्हणजे ग्राउंड लेवलला जे म्हणजे चालतंय ते आगार पातळी, तिथं त्या सक्षम पदाधिकाऱ्यांनी म्हणजे सक्षम पदाधिकारी म्हणजे आगार प्रमुख या लोकांनी त्या लोकांनी त्यांना स्पष्ट सांगितले की बाबा तुम्ही जर हे झालं तुम्हाला शिस्त अवीट पद्धतीनुसार नियमानुसार तुमच्या हिअरिंग घ्यावं लागेल. हिअरिंग घेतल्यानुसार 2-3 दिवसांनी तुम्हाला कर्तव्यावर बाबा त्याचा जे हे होईल आउटपुट निघेल त्यानुसार तुम्हाला. आणि ही भीती झाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मनात ही भीती झाली, आपण आता हा 45-50 दिवस झाले चोपस चालू आहे, मग मी 45 दिवसाचं की त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख नाही केला. आम्ही तर वेतन मागितलं होतं, मी वेतन मागण्याविषयी पवार साहेबांनी सुद्धा सकारात्मकता दाखवली होती, परंतु परब साहेबांनी त्यांना सांगितलं की आपण वेतन देऊ शकत नाही, ही अशी परंपरा चालू राहील, कुठल्याही याला लोक 6-6 महिने आंदोलन करतील, त्यामुळे वेतन देणे हे कसं शक्य आहे की लोक वेतन मिळतंय म्हणून या अशा पोटी किती काही दिवस आंदोलन. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही, याबाबत आपण दुसरा पर्याय काढू म्हणून अशी चर्चा झाली होती की बाबा ज्या कर्मचाऱ्यांच्या या काळातील रजा शिल्लक असतील त्या रजेचं त्यात वर्गीकरण केलं, ज्याच्या रजा शिल्लक नाही त्याला NND म्हणजे नो नेचर नॉट डिसाईड, त्याप्रमाणे त्याला हे करून काहीतरी वेतन मिळत या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. तर हे चर्चा आमची आपण नंतर करू असं त्यांनी म्हणलं आणि लेखी दिल्यामुळे मी त्या ह्याच्यावर मी म्हणलो की बाबा ठीक आहे, काही हरकत नाही. पुढे काय तुम्ही त्यानंतर हे परिपत्रक झाल्यानंतर परिपत्रक दिल्यानंतर कर्मचाऱ्या जो सकाळी जॉईन 21 तारखेला सकाळी जो कर्मचारी हजर झाला होता तो कर्मचारी सुद्धा बाहेर आला की ह्या अशा जर कारवाया होती तर त्या परत म्हणजे निसरायच्या पुढे आणि मग याचा फायदा काय, त्याच्यामुळे परत कर्मचाऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाला. आणि मग वकील साहेबांनी सांगितलं की बाबा आपण विलिनीकरण करू, डंकेकी चोटवर विलिनीकरण झाल्यावर कारवाया होणार नाही, त्याला थोडंफार म्हणजे हे झालं आणि त्यामुळं कर्मचारी हा भावना विवळ झाला. ऐका, कर्मचारी भावना विवळ झालेला आहे. विलिनीकरण तुम्हीच घोषणा द्यायचा, मी बघितलं आज. होय, विलिनीकरण झाल्याशिवाय माघार नाही, माझी माघार नाही ही सगळी घोषणा होती. खरंच विलिनीकरण शक्य आहे का? कारण आज कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. ही वस्तुस्थिती की ते जर होणार असेल, सरकार ज्या अर्थी सांगते, मी सातत्यानं त्या दिवशी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना सुद्धा विचारलं की राज्याचे अर्थमंत्री जे पैसा देणार आहे, विलिनीकरणाच्या प्रक्रियेतला महत्वाचा घटक आहे, ते स्वतः सांगतायत सभागृहाच्या समोर की विलिनीकरण हे तुम्ही डोक्यातून काढून घ्या. जर सरकार सांगताय डोक्यातून काढून घ्या, विरोधक तिथं असं म्हणत नाहीयेत की ते करा, जर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही तुमच्या सोबत नाहीये तर विलिनीकरण नेमकं देणार आहे कोण, हा प्रश्न आहे ना. खरा विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात गेला, पण विलिनीकरण हे शासन म्हणजे विलिनीकरण करणारे हे प्रमुख शासनच आहे. आज ज्या ज्या राज्यांचं विलिनीकरण झालेलं आहे त्यात प्रमुख भूमिका ही शासनाची आहे. त्या शासनाची भूमिका म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह दाखवली आणि त्याच्यामुळं आज जे आंध्र प्रदेशचं विलिनीकरण झालं तर त्या मुख्यमंत्र्यांनी तसा शासन निर्णय काढला. बरोबर. आणि शासन निर्णय काढला, मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आणि तो शासन निर्णय काढल्यामुळे कोर्टाच्या माध्यमातून मी ही केस जिंकून देतो, कोर्टाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळणार आहे, यात किती तथ्य आहे? कारण देशात आतापर्यंत कोर्टानं विलिनीकरणाचा निर्णय घेतलेला आहे का ते सांगायचं नाही. यावा कसं झालं माहिती का की कोर्टात मुळात म्हणजे विलिनीकरणाची आपली केस नाही. मग
कोर्टामध्ये सदस्य देतो आम्ही आणि कमिटीची मागणी कोणी केली आणि का केली? तुम्हीच गेला होता? हो, आम्ही काय झालं होतं की आम्ही 3 तारखेला यांनी आमच्या विरुद्ध संघटनेविरुद्ध रिट याचिका दाखल केली. रिट याचिका दाखल केल्यानंतर आम्हाला ती त्या दिवशी नोटीस नाही मिळाली. आम्ही 5 तारखेला हजर झालो. 5 तारखेला हजर झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडली. आम्हाला विलिनीकरण पाहिजे. ते म्हणे हे शक्य नाही, तुम्ही संप मागे घ्या. त्यावेळेस सदावर्ती साहेब नव्हते पहिल्या तारखेला. मग आम्ही म्हणलं, मी तिथे एक भूमिका मांडली की बाबा मी वेळ पडेल तर जेलमध्ये जाईल परंतु संप मागे घेणार नाही. मी ही भूमिका मांडली. त्यावेळेस काथावाला साहेबांचं कोर्ट होतं. मग काथावाला साहेबांनी परत दुसरी तारीख दिली, 6 तारीख दिली. त्यावेळेस असंच हा दिवाळीचा सुट्ट्याचा पिरियड होता. इमर्जन्सी कोर्ट होतं. इमर्जन्सी कोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी परत तारीख लागल्यानंतर आम्ही आमच्याच काही सहकाऱ्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये तज्ज्ञ वकील जे आहेत सदावर्ती साहेब, आपण यांच्याशी भेट घेऊन उद्या त्यांना हे करायला सांगू. आम्ही सदावर्ती साहेबांकडे गेलो. सदावर्ती साहेब म्हणले की मी कष्टकऱ्यांच्या बाजूने लढायला तयार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांना वकीलपत्र दुसऱ्या दिवशी दिलं. त्या ह्याला एक निरर्थक, माझं असं म्हणणं आहे की एक निरर्थक आणि हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन थोडं भरकट चालण्यासारखं चित्र आज पूर्ण राज्यासमोर आहे, माझ्यासमोर आहे आणि ह्याला कुठंतरी थांबायला पाहिजे. म्हणून ही भूमिका मी घेण्याचं ठरवलं. ठीक आहे, तुम्ही भूमिका घेतली, पण तुम्ही ही सुद्धा भूमिका घेतली की ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची म्हणजे ते तुमचे वकील आहेत, त्यांचं वकीलपत्र काढून घेण्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही बोललात. त्याबद्दलची तुमची काय भूमिका आहे? हे पहा, वकीलपत्र काढून घेण्यासाठी मी म्हणलं हे बरोबर आहे. मी भावनेच्या भरामध्ये आणि याच्या भरामध्ये म्हणून गेला असून पण आज मी नेहमी कामगारांच्या बाजूने लढलेलो आहे. मी स्वतः कामगार असल्यामुळे मला कामगार प्रिय आहे आणि मी नेहमी मी जोपर्यंत हे आहे तोपर्यंत मी कामगारांच्या बाजूने लढणार माणूस. कारण मी एक स्वतः कामगार आहे. मी तळागाळातला कामगार आहे. त्यामुळं मी आजही सांगतो, जर कामगारांची इच्छा असेल तर मी म्हणजे वकील बदलायचा काय माझा काही एवढा मोठा हे नाही की माझे हे वकील हे करू शकत नाही. परंतु कामगारांनी मला तेवढं म्हणायला पाहिजे की बाबा तुम्ही आज मी जे वकील नेमायचं जे दुसरे वकील नेमण्यासाठी जे भूमिका घेतली की बाबा ही भूमिका घेण्याचं कारण काय आहे की ते कारण असं आहे की आज जेवढ्या कारवाया झाल्या मी वकील साहेबांना सांगून सांगून थकून गेलो की ह्या झालेल्या कारवाई संदर्भात काहीतरी कोर्टाचा आदेश शासनासमोर प्रशासनाला फेकून मारा. परंतु त्याकडं साहेबांचं म्हणजे हे नाही केलं, लक्ष दिलं नाही, म्हणजे लक्ष दिलं नाही किंवा काय त्यांच्या हे आहेत आणि न्यायालयीन म्हणजे त्या बाजूनी विलिनीकरण या म्हणजे कारवाया जर मागे झाल्या असत्या पटकन ताबडतोब तर ह्याला निश्चितच एक चांगलं स्वरूप आला. पण मला आता स्पष्ट सांगा, गोल गोल उत्तर मला अजिबात नको आहे. तुम्ही या केसमध्ये जे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांचं वकीलपत्र काढून घेणार आहात की त्यांना ठेवणार आहात? काय करणार? हे बा, अजून तारीख 5 तारखेला तशी घोषणा म्हणजे 20 तारखेला तशी आता कालच्या याच्यात तशी घोषणा केलेली आहे. मी नवीन वकील पेन्सी साहेबांची चर्चाही केली होती. त्यांच्याबाबत मला त्यांच्याकडून मला सविस्तर समजलं की विलिनीकरणाबाबत काय आहे, कशी भूमिका आहे. विलिनीकरण हे शासनाच्या मनात असेल तर लवकर होऊ शकतं, नाही तर तारीख पे तारीख हे अजून वर्ष 2 वर्ष याच्याबाबत काही निर्णय. आणि उद्या जर समितीचा अहवाल, आता समितीचा अहवाल बघा शासनाच्याच मनात नाही तर समितीचा अहवाल मी तुम्हाला सांगतो की काही झालं तरी आजच्या या वातावरण याच्यानुसार समितीचा अहवाल हा सरकारच्या विरोधात जात नाही आणि सरकारच्या विरोधात जात नाही म्हणजे ह्या आपल्या कष्टकरी. आणि दुसरं, समितीचा अहवाल आल्यानंतर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायचा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा. कोर्ट हा निर्णय देऊ शकत नाही किंवा एसटीचं विलिनीकरण झालेलं आहे मुख्यमंत्री तर बोलत पण नाही आणि मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये कुठलाच हस्तक्षेप करत नाही, काही बोलायला तयार नाही. मंत्री महोदय अशी भूमिका घेतात. मंत्री महोदयांनी सुद्धा सोडायचा प्रयत्न केला, हे करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी जे बोलले, जे लेखी दिलं त्यापैकी कुठलाही मार्ग त्यांनी अवलंबला नाही. त्यांना मला आज सांगा,
आज इथं हजारो लोक बघत असतील आणि नंतर सुद्धा हे लोक बघतील. तुम्ही सरकारवर विश्वास, कर्मचाऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही सरकारवर विश्वास ठेवला. तुमची चूक झाली का? तुमचं चुकलं नाही. सुरुवातीला मला वाटलं की आपण कामगारांसाठी लढतोय, कामगारांना या सरकारतर्फे काहीतरी मिळवून देऊ. आज शरद पवार साहेबांसारखे व्यक्ती नाव घेण्याला आज कोणाची हिंमत होत नाही. परंतु शरद पवार साहेबांसारखे साहेब ह्याच्यामध्ये आज मध्यस्थी करून मला एवढा आनंद झाला की म्हटलं 100% आपलं काहीतरी म्हणजे कर्मचाऱ्यांचा मार्ग निघाला. आणि कर्मचाऱ्यांना मला तर असं वाटायचं विलिनीकरण नाही, शरद पवार साहेब म्हणतील करून टाका. पण त्यांनी जे माझे स्वप्न होते, मला ज्या कामगारांतर्फे आशा होत्या, त्या आशा त्यांनी धुळीस मिळवल्या असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण त्यांनी जे मला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनापैकी कुठल्याच आश्वासनाची या 20 तारखेत माझ्या 4 वेळेस चर्चा झाल्या त्यांच्या. परंतु शेवटच्या चर्चेला त्यांना काय म्हणजे हे झालं त्यांचं की त्यांनी एकदम अशी पलटी मारली की मी बऱ्याच वेळेस ऐकलं होतं की शरद पवार साहेबांचं म्हणजे बोलतील एक करतील एक. परंतु त्याचा काल अनुभव मला खरोखरच काल 20 तारखेला त्यांचा मला अनुभव आला की त्यांनी बोलले आणि त्यांनी दाखवले. त्यामुळं मी अतिशय म्हणजे निराश झालो होतो कालपर्यंत. म्हणजे मी जसे सांगायचे कर्मचारी डिप्रेशन मध्ये गेले, पण मी स्वतः डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं झालो होतो की ह्या कामगारांसाठी आपण एक काय केलं असं मला वाटायला. कारण मी कधीही चांगली भूमिका घेण्याचा कामगारांचं भलं होण्यासाठी म्हणलं आपल्याला 7वा वेतन आयोग मिळेल. नाही 7वा वेतन आयोग तर निदान राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्यास यांनी कबूल केलं होतं. यांनी मला कबूल केलं होतं, यांनी मला लेखी दिलं. आणि आज हे सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही पहिले हजर व्हा आणि नंतर आपण चर्चेपर्यंत करा. कारण एसटीच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कुठल्याच कुणावर, राज्यकर्त्यावर, मंत्र्यावर कुणावर विश्वास नाही. मला तर नाही, पण कामगाराला सुद्धा नाही हे मलाही माहिती. कारण कुठल्याच मंत्र्यांनी आजपर्यंत दिलेले आश्वासन ठीक आहे. मुद्दा असा आहे, तुम्हाला आश्वासनं खूप मिळाली. हे जे अविश्वासाचं, प्रचंड मोठं अविश्वासाचं वातावरण आहे. सरकारला कर्मचाऱ्यांवर विश्वास नाही की कर्मचाऱ्यांना काही दिल्यानंतर कर्मचारी परत कामावर येईल. कर्मचाऱ्यांना सरकारवर विश्वास नाही की ते जे आश्वासन देतील ते पाळतील म्हणून. त्याच्यानंतर सदावर्तेंच्या बद्दल सरकारला विश्वास नाही, सदावर्तेंना सरकारवर विश्वास नाहीये. आता ही अविश्वासाची प्रचंड मोठी कोंडी जी निर्माण झालेली आहे, ही कोंडी फुटणार नाही. एक मुद्दा. आणि दुसरा, जर सरकारनं तुमच्या स्वप्नांना धुळीला मिळवलेलं असेल, आश्वासनं पाळलेली नसेल, तर आज तुमची भूमिका काय? तुम्ही आजही कर्मचाऱ्यांसोबत आहात की नाही? सरकारने जर मनात आणलं तेव्हा एक पहिला मुद्दा मी सांगतो तुम्हाला की विलिनीकरणाचा न्यायालयीन मार्ग सांगतो. न्यायालयात विलिनीकरण हे म्हणजे किती दिवस चालत हे मीही सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकणार नाही. बरोबर आहे, कोणीच नाही. तारीख. दुसरी गोष्ट, हा जो ऐतिहासिक संप झालेला आहे आणि ह्या ऐतिहासिक संपाला म्हणजे सरकारने जर चांगलं करायचं ठरवलं आणि सरकारची भूमिका इतिहासात
मान्य आहे, एसटी चालू झाली पाहिजे हे सगळ्यालाच माहिती, मान्य आहे. परंतु आज कर्मचाऱ्यांचं पोटही भरलं पाहिजे ना. हा, मग कर्मचाऱ्यांचा जगला पाहिजे ना. परंतु एसटी चालवणाऱ्या जगण्याचं तुम्ही काहीच करत नाही. त्यांना कधीपासून हा हा आता आवाज येतो का विचारा, प्रेक्षक फक्त बघताय. आवाज येतोय प्रेक्षकांना विचारा. मला 2-3 महत्वाचे मुद्दे विचारायचे. हा, मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आता की या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही कर्मचाऱ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केल्याचा सुद्धा आरोप झाला. मला वाटतं की ह्या मुलाखतीच्या दरम्यान मला तो प्रश्न विचारायला हवा. काय नेमकं गोड बंगाल आहे? कुणी पैसे घेतले, कुठे पैसे घेतले? नाही, हे पैसे जमा केलेली गोष्ट अशी होती की आता तुम्ही समजा वकील साहेब आणि मी पक्षकार आहे. तर आपल्या केसमध्ये ज्यावेळेस 7 तारखेला न्यायालयाने हे सांगितलं की बाबा जो कर्मचारी उभा आहे तर न्यायालयाने विचारलं की या सर्व कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी आहे का. हा जो कर्मचारी हा फक्त विलिनीकरणासाठीच आहे का इतर मागण्यासाठी सुद्धा आहे असं न्यायालयाने विचारल्यावर आमच्या वकील साहेबांनी ठणकावून सांगितलं की राज्यातील हा 82,000 कर्मचारी हा विलिनीकरणावर ठाम आहे. तर तेव्हा तुम्ही काही हे करता तर मी वैयक्तिक न्यायालयात शपथपत्र दाखल करू शकतो असं वकील साहेबांनी सांगितलं. पण ते म्हणे ठीक आहे तुम्ही दाखल करा. दाखल आल्यानंतर आम्हाला संध्याकाळी म्हणजे मी पूर्णपणे 24 तास वकील साहेबांकडे राहायला वगैरे असल्यामुळे वकील साहेबांनी मला सांगितलं की बाबा असं असं आपल्याला लोकांचे शपथपत्र ॲफिडेव्हिटसाठी घ्यावं लागतील. मी म्हणलं साहेब हे 1-2 दिवसात तर शक्य नाही माझे, कारण आणि इतक्या लोकांचे आज एस टी बंद आहे, सगळं दळणवळणाचं साधन हे आहे, आज कर्मचारी आपला हे आहे, तर हे कसं शक्य आहे आपण हे मागू. तर ते म्हणे नाही, तर त्यासाठी आपल्याला मग मी म्हणलं त्यासाठी काय प्रोसिजर आहे. तर ते म्हणले एकाच शपथपत्रासाठी 200 मला वाटतं 50 रुपयाचं कोर्ट फी स्टॅम्प एका शपथपत्राला लावावं लागतं, 15 रुपयाचं वकीलनामा आणि एक 5 रुपयाचं वेलफेअर चार्जेस, असे एक शपथपत्र करायला 270 रुपये लागतात असं त्यांनी मला सांगितलं. आणि 30 रुपये जे आपले 30 रुपये जे लागतात म्हणजे वरचे आपण जे 300 रुपये मागतोय ते 300 रुपये याच्यासाठी म्हणजे 30 रुपये याच्यासाठी की बाबा आपल्याला झेरॉक्स काढून त्याचं स्कॅनिंग करून आज आपल्याला ह्याच्या 6 प्रती काढायच्या, 2 बेंचला 2 प्रती, त्यानंतर एक प्रत आपल्याकडे, एक प्रत न्यायालय. त्यामुळं या 300 रुपयाची आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्याकडून मागणी करावं लागेल आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला मागणी केल्यानंतर त्या फॉर्ममध्ये 300 रुपये हे द्यावं लागतील. मी म्हणलं साहेब एस टीच्या इतिहासात आजपर्यंत कोणा कागदावर एस टी कर्मचाऱ्यांनी सही नाही केली, पैसे देऊन एस टी कर्मचारी सही करणार नाही असे मी त्यांना सांगितलं. परंतु नाही म्हणजे ते बघा मी मग त्याप्रमाणे आम्ही कर्मचाऱ्यांना काही सुरुवातीला फोनवर आव्हान केलं, त्यांनी ऐकलं नाही. नंतर आम्ही थोडा व्हिडिओ काढून टाकला की साहेब अशी अशी मागणी आहे की बाबा जे निलंबित वगैरे झाले त्याचे 2 ॲफिडेव्हिट बनावं लागते, त्याला 540 खर्च येतोय. तर 540च्या ऐवजी मग इकडचे 30 रुपये उरतात आणि इकडं 40 रुपये राऊंड फिगरसाठी आपण 500 रुपये जे निलंबित झाले त्या लोकांकडून 500 रुपये घेऊ आणि जे विलिनीकरणाची मागणी ते निलंबित नाही त्या लोकांकडून आपण 300 रुपये घेऊ असं आम्ही आव्हान केलं. आव्हान केल्यानंतर लोक पूर्णपणे बंद घेऊन आगारातले लोक इथं प्रत्यक्ष यायचे. ते लोक येऊन इथं पैसे जमा करायचे. पैसे जमा करण्याचं आमचं ठिकाण म्हणजे फक्त आमचं क्रिस्टल प्लाझा होतं, जे वकील साहेबांचं ऑफिस होतं आणि त्याच ऑफिसमध्ये आम्ही सर्व पैसे जमा केलेले आहेत. कॅशमध्ये पैसे जमा केलेले, काही पैसे माझ्याही अकाउंटवर
जे माझ्या जवळचे होते की बाबा त्यांनी नाही झालं तर माझ्या अकाउंटवर एक समजा झाले असतील 1.5 लाख रुपये मी मान्य करतो असतीलही, मी त्याला अजून काही हात लावला बाकीचे सगळे वकील साहेब, परंतु जेवढे जे काही पैसे जमा झाले ते सर्व पैसे कॅश रोख स्वरूपात ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी स्वतः जमा केले. त्याच्यामध्ये अजून काही लोक आहेत, उदाहरणार्थ तो बाबा नानकर आहे, अजून उदाहरणार्थ त्यांचे जे कर्मचारी आहे तो राम कातकडे, असे बरेच कर्मचारी म्हणजे एसटीचेच कर्मचारी हे, परंतु जमा करायला त्यांच्याकडे होते आणि रात्रंदिवस हे पैसे त्यांच्या, कारण आम्ही त्यांच्याकडे राहत असल्यामुळं आमच्या इथं राहण्याचं ठिकाण नव्हतं, काही हे नसल्यामुळं आम्ही 24 तास त्यांच्याकडे राहायचो आणि मग आम्ही पैसे ठेवणार होतो. म्हणजे पैसे सगळे त्यांच्याकडे जमा व्हायचे आणि पैसे त्यांच्या टोटल. मग आता एवढे जर पैसे गोळा केले असतील, हजारो कर्मचाऱ्यांनी तुमच्याकडे दिले असतील, किती हजार? नाही, माझ्या हातात रोख रक्कम तुमच्या हातात नाही, एकाही कर्मचाऱ्यांनी दिली नाही किंवा तुमच्या नाही. समजा या संपूर्ण प्रक्रियेसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी पैसे दिले ते पैसे किती कोटी असतील? साधारण बघा ना, हिशोब करा. जर आज मला वाटतं जवळजवळ 48,000 कर्मचाऱ्यांचे त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केले आणि 30,000 रुपये दाखल करणार आहे, म्हणजे जवळजवळ 78,000 कर्मचाऱ्यांचे ॲफिडेव्हिट आलेले. 78,000 लोकांचे 300 रुपयाप्रमाणे हे पैसे निश्चितच झालेले असतील. 2-3 कोटी पर्यंत. 2-2.5 कोटी रुपये, 2.5 कोटी रुपयापर्यंत हे केले. पण त्याचा हिशोब काय नाही, आता तो हिशोब सगळा त्यांच्याकडे. कारण मी जसा बाहेर पडलो तर माझे डॉक्युमेंट सुद्धा त्यांच्याकडे राहिले नाही. त्यांना वाटतं की मी काय वैमनस्य केलं, परंतु आजही माझी मानसिकता नाही की बाबा वकील बदली करायची किंवा काय. जर कामगार म्हणत असेल तर वकील बदली नाही करायची तर मला काही नाही, म्हणजे प्रमाणे काम मी आजपर्यंत कामगाराच्या मनाप्रमाणे वागत आलो, उद्याही कामगाराच्या मनाप्रमाणे वागत जाईल. कारण कामगार माझ्यासाठी महत्वाचा आहे, माझी संघटना महत्वाची नाही, मला माझा कामगार मला महत्वाचा. माझा शेवटचा प्रश्न, खूप वेळ झालाय, पुढे काय? पुढे मी आता जे वकील साहेब नेमलेले आहेत त्या वकील साहेब मार्फतही जी आता हे न्यायालयात केस चालणार आहे, कारण याला प्रथम माझं असं म्हणणं आहे की बाबा या वकील साहेबांनी सुद्धा ज्या तक्रारी ज्या हे झालेल्या आहेत कारवाया मागे घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कारण सरकार सदावर्ते साहेबांनी पैसे घेतले की बाबा प्रत्येकाचं वकील पत्राचे हे घेतले, पण त्यांनी प्रामुख्याने ह्या सगळ्या कारवाया न्यायालयामार्फत, आज शासन प्रशासन कारवाया मागे घ्यायला तयार नाही. शासनाने दुटप्पी भूमिका घेतलेली आहे आणि दिलेल्या शब्दाला शासन जागलेलं नाही. त्यामुळे आपण जर खरोखरच न्यायालयामार्फत मी वकील साहेबांना विनंती करतो की त्या वकील साहेबांनी ह्या कारवाया ताबडतोब मागे घेता येतील. कारण मी सुरुवातीपासून म्हणतोय वकील साहेबांना सुद्धा, कारण मला ही भूमिका का घ्यावं लागली की कारवायांनी कर्मचारी गुंतत गेला आणि कुठंतरी सुटावं म्हणून मी हा मार्ग स्वीकारला. ठीक. आज तुम्ही खरं तर अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, पण राज्यातली ही जी अभूतपूर्व कोंडी, अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली एसटी कर्मचाऱ्यांच्या या सगळ्या संपाच्या अनुषंगाने, त्याबद्दलचे अनेक प्रश्न तुम्हाला विचारले, तुम्ही त्याची उत्तरं दिली. पण आज सरकारच्या भूमिकेवर ठाम, कर्मचारी कामगार आपल्या भूमिकेवर ठाम. या सगळ्या परिस्थितीत आता केवळ न्यायालयातून याचा काय सोक्षमोक्ष लागतो, काय तिढा सुटतो, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. पण या संपूर्ण ऐतिहासिक संपाच्या अनुषंगानं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी अक्षरशः डोक्यावर त्यांना सगळ्यांनी घेतलेलं पण बघितलं आणि आंदोलनातून माघार सुद्धा त्यांनी घेतल्याच्या नंतर कर्मचाऱ्यांच्या रोषाला सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलं. पण पडद्यामागे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा आजचा या मुलाखतीच्या माध्यमातून प्रयत्न होता. मी पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही आलात, भले मी तिखट प्रश्न विचारले पण तुम्ही प्रश्नाची उत्तरं दिली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि प्रेक्षक हो, पुन्हा या सगळ्या अनुषंगानं आणखी काही नवी माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. पण आज यांनी अनेक सनसनाटी मुद्द्यांना हात घातलाय. सरकारनं कशी फसवणूक केली, वकिलांनी नेमकं काय केलं, कर्मचाऱ्यांचं काय होणार, पुढे काय, अशा अनेक प्रश्नांची
तुर्तास इथंच थांबतो. धन्यवाद. त्यात आपलं झालं कमी एक राहिला आपलं कुठला की कर्मचाऱ्यांना तुम्ही आता काय आव्हान करायला पाहिजे म्हणजे म्हणून तर मी म्हणालो आता पुढे काय चालू नाही पण नाही किंवा कर्मचाऱ्यांनी